संशयित आरोपी नामे नारायण महादेव पांढरे व अर्जुन यशवंत पांढरे राहणार होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांची दोघांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी 4 डिसेंबर 2019 रोजी पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ पवार यांनी मंद्रुप पोलीस स्टेशन येथे अशी फिर्याद दिली की रवी अण्णप्पा पांढरे व इरेश रामचंद्र पांढरे दोघेही राहणार होनमुर्गी हे 4 डिसेंबर 2019 रोजी पहाटे 2 वाजता पाईपलाईनचे लिकेज काढण्याकरता खड्डा खोदून त्यात उतरून काम करत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून जखमी झाल्याने त्यांना यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथे आणले। उपचार चालू असताना पहाटे 3:30 वाजता ते मयत झाले। अशा रीतीने पाईपलाईन गळतीचे दुरुस्तीचे काम करताना हेल्मेट व अधिक रुंदीचे खोदकाम आणि इतर सुरक्षितता घेणे जरुरीचे होते। तसे न करता त्यांनी हयगई आणि निष्काळजीपणा करून टॉर्चच्या उजेडात खोल खड्डा खणून पाईपलाईनच्या गळतीचे काम करत असताना अंगावर डांबरी रोडची खडी आणि मातीचा ढिगारा पडून रवी पांढरे आणि इरेश रामचंद्र पांढरे दोघेही राहणार होनमुर्गी हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाले। परंतु यातील मयताची पत्नी यांच्या जबाबात घटनास्थळी नारायण महादेव पांढरे, अर्जुन यशवंत पांढरे राहणार होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर हे दोघेही हजर होते असे सांगितल्याने सदर दोघांना आरोपी करण्यात आले होते। यातील संशयित नामे नारायण महादेव पांढरे आणि अर्जुन यशवंत पांढरे यांनी सदर प्रकरणात दोषमुक्तीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला होता। तो अर्ज नामंजूर झाला होता। त्या आदेशाविरुद्ध आरोपींनी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात पुनरीक्षण अर्ज दाखल केला। त्या अर्जाच्या युक्तिवादावेळी संशयित आरोपींचे वकील ॲडव्होकेट अभिजित इटकर यांनी काही महत्त्वाच्या बाबी उघडकीस आणल्या। त्या म्हणजे गुन्हा नोंद होतेवेळी या अर्जदारांची नावे घेण्यात आली नव्हती। तपासणी दरम्यान एक साक्षीदार वगळता इतर साक्षीदारांच्या जबाबात कुठेही अर्जदारांची नावे आढळून येत नाहीत। दबाव तंत्र म्हणून सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर बाबींचा विचार करून यातील संशयित आरोपी नामे नारायण महादेव पांढरे, अर्जुन यशवंत पांढरे यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट नागेश मेणगुदले, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।